जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. तंबाखूमध्ये कमीत कमी 28 पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणारी रसायने असतात. यामुळे जीभ, गाल, हृदय, घसा आणि अन्ननलिकेचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर होतो. तंबाखूतील निकोटीनमुळे रक्तदाब म्हणजे हाय बीपी वाढतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक म्हणजे पक्षघात येण्याचा धोका अत्यंत वाढतो. सतत तंबाखू चघळल्याने दात पिवळे किंवा काळे पडतात, हृदय कमकुवत होऊन दात हलतात आणि अकाली पडतात. तोंडाची दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर वाढते. तोंडात पांढरे किंवा राखाडी रंगाचे चट्टे पडतात, ज्याचे पुढे जाऊन कर्करोगात म्हणजेच कॅन्सरमध्ये रूपांतर होते. तसेच तोंड पूर्ण उघडण्यास त्रास होतो. गरोदर महिलांनी तंबाखू खाल्ल्यास गर्भपात होणे, मुदतपूर्व प्रसूती होणे किंवा बाळ कमी वजनाचे जन्माला येणे अशा समस्या उद्भवतात. तंबाखूचे व्यसन केल्याने लाखो रुपयाचा खर्च आजारावर खर्च होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO च्या अहवालानुसार तंबाखू हे जगभरातील अकाली मृत्यूचे एक प्रमुख आणि टाळता येण्याजोगे कारण आहे.